नमस्कार. कसे आहात? गेले कित्येक दिवस आपण वेगवेगळ्या गोष्टी ऐकतोय, बरोबर? आणि आता आपण वेगवेगळी पुस्तकं सुद्धा वाचायला लागलो असू, हो की नाही? हळूहळू ही पुस्तकं आता आपल्याला आवडायला लागली असतील. हं? पण समजा आपलं मीनाक्षी सारखं झालं तर? कोण मीनाक्षी? अरे, ती मीनाक्षी नाही का? मीनाक्षी म्हणजे पुस्तक न वाचणारी मुलगी. तुम्हाला नाही माहिती? आहे एक मीनाक्षी. त्या मीनाक्षी बद्दल ना आज आपल्याला डॉक्टर विनया केसकर म्हणजे आपली विनयाताई आपल्याला सांगणार आहे. मीनाक्षीची गोष्ट विनयाताई सांगणार आहे. ही विनयाताई आहे ना, ही खूप भारी आहे माहिती का? म्हणजे ती खूप छान लिहिते, ती खूप छान अँकरिंग करते, ती पत्रकार पण आहे. इतकंच नाही, तिची नुकतीच पीएचडी पूर्ण झाली आहे आणि ती मुलींसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा सुद्धा घेत असते. अशी आपली विनयाताई खरंच खूप भन्नाट आहे. तर अशा भन्नाट विनयाताईकडून आज आपण एक झकास गोष्ट ऐकणार आहोत. तयार? तर आपण विनयाताईचं स्वागत करूया आणि तिला आजची गोष्ट सुरू करण्याची विनंती करूया. चला. नमस्कार छोट्या दोस्तांनो, कसे आहात सगळे? आज मी तुम्हाला एक खूप छान गोष्ट सांगणार आहे. तुम्हाला गोष्ट सांगायला आवडते का हो? पण गोष्ट सांगण्यासाठी वाचन करावं लागतं, हे तुम्हाला माहिती आहे का? कारण गोष्ट वाचलीच नाही तर तुम्हाला ती सांगता कशी येईल? पण मी आज तुम्हाला एका गमतीशीर मुलीची गोष्ट सांगणार आहे, जी अजिबात पुस्तक वाचत नव्हती. खूप गमतीशीर गोष्ट आहे ही. ही गोष्ट मंजुषा पावगींची आहे. अनुवाद मिलिंद परांजपे यांनी केलाय आणि ज्योत्स्ना प्रकाशनची गोष्ट आहे. ऐकूया गोष्ट. पुस्तक न वाचणारी मुलगी. एक ना छोटी मुलगी होती. तिचं नाव होतं मीनाक्षी, पण सगळे तिला मीनाच म्हणत. शब्दकोशात जर आपण पाहिलं तर मीनाक्षी या नावाचा अर्थ माशासारखे डोळे असणारी मुलगी. तिचे डोळेही तिच्या नावासारखेच होते. पण त्या मुलीला तिच्या नावाचा अर्थ माहितीच नव्हता. कारण अहो, शब्दकोश कशाला? ती कुठल्याच पुस्तकाला कधी हात लावत नसे. तिला पुस्तकं अजिबात आवडत नसत. ती म्हणत असे, ही पुस्तकं काय सारखी मध्ये मध्ये कडमडतात. आणि खरंही होतो, कारण ना तिचं सगळं घर पुस्तकांनी भरलेलं होतं. पुस्तकं फक्त टेबलावर किंवा पुस्तकांच्या कपाटात असं नव्हतंच. कपड्यांची कपाटं, सोफा, गाद्या, जेवणाचं टेबल, स्वयंपाकाचा ओटा, जिन्याच्या पायऱ्या, मिळेल तिथे पुस्तकं पडलेली असायची तिच्या सगळ्या घरामध्ये. तुम्ही इमॅजिन करा कसं असेल ते सगळं. आणि इतकं सगळं असूनही तिच्या आईबाबांचं पुस्तक आणणं चालूच. कधी विकत, कधी लायब्ररीतून, कधी मित्रांकडून, पोस्टाने सुद्धा मागवत हे पुस्तकं. त्यांचं वाचन अखंड सुरू असे तिच्या आईबाबांचं. एका हातात टूथब्रश असो, चहाचा कप, नाहीतर खाणं. दुसऱ्या हातात पुस्तक हवंच हवं. आणि मीनाचं मात्र अगदी दुसरं टोक होतं. ही पठ्ठी ना पुस्तक उघडत नसे, मग वाचणं तर लांब राहिलं. अगदी आईबाबांनी पुस्तकं वाचून दाखवायला सुरुवात केली तर ती काय करायची माहितीये का तुम्हाला? मला नाही ऐकायची पुस्तकं, मला नाही आवडत, मी नाही ऐकणार. हे असलं सगळं नाटक तिचं सुरू व्हायचं. मीनासारखाच पुस्तक न आवडणारा अजून एक जण मला माहितीये. कोण माहितीये? तिचा बोका मन्या. तो लहान असताना एक भलं मोठं पुस्तक त्याच्या शेपटीवर पडलं होतं बिचाऱ्याच्या. आणि तेव्हा जे त्याचं शेपूट वाकडं झालं ते कायमचंच झालं. तेव्हापासून त्यांनी नेहमी पुस्तकांच्या गठ्ठ्यांच्या वर बसायला सुरुवात केली. असा हुशार होता हा तिचा मन्या, तिच्यासारखाच हो. एक दिवस सकाळी उठल्यावर मीनानी बेसिनमधली पुस्तकं बाजूला केली, दात घासले. मग ती दूध घेण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. फ्रीजमधला अंकांचा गठ्ठा बाजूला केला आणि तिनं ते दुधाचं जे पातेलं होतं ते काढलं. ओट्यावरची पुस्तकं खाली ठेवली आणि त्यावरती चढली आणि मग तिने दूध गरम केलं. मग तिनं ते कपात आणि एका वाडग्यात काढलं. सकाळी दुधाच्या वेळी नेहमी पायाशी तो मन्यानं तिच्या घोटाळायचा, पण आज तो दिसतच नव्हता. मन्या, ए मन्या, तिनं हाक मारली, पण या मन्याचा काही पत्ताच नाही.
अरे दूध काढलंय, ये लवकर. कुठं गेला हा मन्या, असं म्हणत ती त्याला शोधू लागली. गॅलरीत, बाथरूममध्ये, जिन्यात, कपाटाखाली, पण सगळीकडे पुस्तकच पुस्तकं ना. तो काही तिला दिसतच नव्हता. पण अचानक म्याव म्याव असा आवाज तिला ऐकू आला. ती धावत आवाजाच्या दिशेनं गेली, तर हे महाराज पुस्तकांच्या प्रचंड ढिगाऱ्यावर बसलेले होते. पण त्याला तिथून उतरता येत नव्हतं, हा प्रॉब्लेम झाला होता. तो गठ्ठा होता मीनाच्याच आईबाबांनी मीनासाठी आणलेल्या पुस्तकांचा, ज्यांच्याकडे तिनं कधी ढुंकूनही पाहिलेलं नव्हतं. तळाला चित्रांची पुस्तकं होती, त्यावर गाण्यांची, छोट्या गोष्टींची, आणि सगळ्यात वर होत्या परीकथा आणि साहस कथा. त्यांच्यावरची धूळही तिने झटकली नव्हती, तुम्हाला सांगते. मन्याला पाहून ही म्हणाली आपली मीना, थांब रे, घाबरू नकोस, मी काढते तुला खाली. आणि तिनं या पुस्तकाच्या डोंगरावर चढायला सुरुवात केली. मोठ्या चित्रांच्या पुस्तकांवरून जशी ती वर अगदी परीकथांपर्यंत पोचली, तेव्हा तो गठ्ठा जाम असा डळमळायला लागला आणि जे व्हायचं ते झालं. धडाम! जोरदार आवाज झाला. काय झालं असेल ओळखा? बरोबर, मीनाचा तोल गेला आणि तिच्या बरोबर पुस्तकांचा सारा गठ्ठा खाली कोसळला. पडताना काही पुस्तकं उघडली, काही फाटली आणि काहींची कवरच निघाली. त्यातली बहुतेक सारी पुस्तकं आज प्रथमच उघडली जात होती, कारण ही वाचतच नव्हती. आणि त्यातच एक चमत्कार घडला. पडणाऱ्या पुस्तकांच्या पानांमधून अनेक जण बाहेर पडू लागले. त्यात माणसं होती आणि प्राणी सुद्धा होते. ते टप्पाटप खाली पडत होते. काही पुस्तकांवर पडत होते तर काही एकमेकांवर. या गोंधळात पुस्तकं तर सगळी पसरलीच, पण शिवाय खुर्च्या सुद्धा अगदी उलट्या पालट्या झाल्या. सगळं सामान इकडे तिकडे झालं. विचार करा त्या खोलीची अवस्था काय झाली असेल, तुम्हीच विचार करा. त्या खोलीमध्ये आता राजे होते, राण्या होत्या, राजकुमार, राजकन्या, 7 बुटके होते, पऱ्या होत्या, राक्षस होते, लब्बाड कोल्हा होता तुमच्यासारखा, दुष्ट लांडगा होता, आणि शहाणा हत्ती सुद्धा होता, तोही तुमच्यासारखाच, आणि जंगलचा राजा सिंह तो सुद्धा होता. माकडं तर खूप होती, अनेक जातींची. सगळ्यात जास्त होते ससे, पांढरे शुभ्र ससे, जंगली, टोपी घातलेले. खोलीत त्या पसाऱ्याच्या खोलीमध्ये जिथे कुठे जागा मिळेल तिथे हे सगळे प्राणी, राजकुमारी वगैरे हे सगळेजण मस्तपैकी बागडत होते. या सगळ्या पसाऱ्याच्या मधोमध बसली होती आपली हिरोईन मीना. तिला काही सुचतच नव्हतं. पुस्तकात ससे आणि हरणही असतात? प्रश्नच पडला तिला. मला वाटलं त्यात फक्त शब्द, वाक्य आणि अभ्यास असतो. इतक्यात अजून एका पुस्तकातून डुकराची पिलं आणि 3 ससे बाहेर आले. आता या खोलीचं रूप पूर्ण पालटलं होतं. हत्ती जेवणाच्या टेबलवर चढला होता आणि सर्कशीतल्या कसरतपटूसारखा एका पायावर उभा राहून सोंडेनं काचेच्या बशा उडवत होता अशा हळूहळू. माकडांनी खिडक्यांचे सगळे पडदे फाडून अंगावर घेतले होते आणि ससे टेबलाचे पाय कुरतडत होते असे असे करून. खोलीत नुसता अभूतपूर्व, अगदी न भूतो न भविष्यती असा सगळा गोंधळ माजला होता, तुम्हाला मी सांगते. चूप, गप्पा बसा भाऊ सगळे, मीना जोरात ओरडली. पण या इतक्या गदारोळात कुणाला तिचा आवाज ऐकू येणार आहे, तुम्हीच सांगा. तिनं चटकन हाताजवळचा एक ससा उचलला आणि एका पुस्तकामध्ये कोंबण्याचा प्रयत्न केला. त्या पुस्तकाचं नाव होतं मुलांसाठी पाककला. ससा जाम घाबरला आणि धडपडत त्यातून बाहेर आला. तिनं दुसरं पुस्तक उघडलं, त्यातून आणखी 4 बदकं बाहेर आली आणि गोंधळात अजूनच भर पडली. मीना शेवटी वैतागून म्हणाली, हे असं नाही जमणार. हे कुठल्या पुस्तकातून बाहेर पडले ते यार, कळतच नाहीये. आता त्यांनाच विचारायला हवं.
या सगळ्यांना विचारायला हवं की तुम्ही कुठल्या कुठल्या पुस्तकातून आणि कसे कसे बाहेर पडलात ते, कारण तिला काहीच माहित नव्हतं. इतक्यात तिचं लक्ष गेलं एका विचित्र प्राण्याकडे. कोण आहेस रे तू? मी आहे इडका. इडक्यातला ए माहित नाही वाटतं तुला? तो चिडून म्हणाला. अंकलिपीचं पुस्तक शोधू लागला. मग तिनं टेबलाखालच्या कोल्ह्याला विचारलं, ए तू कुठून आलास? मला नाही नक्की आठवत, पण बहुतेक मी कोल्होबाच्या गोष्टीत आलो की काय, का निळ्या कोल्ह्यातून, असं म्हणत त्यांनी रडायला सुरुवात केली, तुम्हाला सांगते. आणि टेबल क्लॉथला नाक पुसलं मीनाच्या. मीनाला तर काहीच माहित नव्हतं, कारण तिनं ती पुस्तकं कधी उघडलीच नव्हती. मग तिला एक कल्पना सुचली. तिनं त्यातलंच एक पुस्तक उघडलं आणि सरळ वाचायला सुरुवात केली. ती वाचू लागली. कोणे एकेकाळी एक दाट जंगल होतं. त्या जंगलात खूप प्राणी राहत असत. तिनं अशी गोष्ट वाचायला सुरुवातच केली आणि हळूहळू सगळे प्राणी उड्या मारायचे थांबले. त्यांचा दंगा कमी झाला. तुम्ही दंगा करता ना सध्या सुट्टीमध्ये, तसंच तेही करत होते. त्यांचा दंगा कमी झाला, गडबड थांबली आणि ते शांत झाले. गोष्टीत पुढे काय होणार हे ऐकायला सगळे तिच्या भोवती बसले आणि हळूहळू हळूहळू तिच्याजवळ सरकू लागले. मीना जेव्हा दुसऱ्या पानावर पोहोचली तेव्हा अचानक एका डुकराच्या पिलानं उडी मारली आणि ते म्हणालं, मिळाली मिळाली, माझी गोष्ट मला मिळाली. मग ते चटकन त्या पुस्तकात शिरलं. मागोमाग सारी पिलं तिच्या मांडीवर चढून तिच्या हातातल्या पुस्तकामध्ये गडप झाली. मीनानं लागलीच ते पुस्तक बंद केलं आणि दुसरं उघडलं. तिनं गोष्टीला सुरुवात करताच अजून एकाला आपलं घर सापडलं. मग तिनं एकामागून एक सगळी पुस्तकं वाचायला सुरुवात केली. आणि गंमत सांगू, एक एक जण अदृश्य होऊ लागला, कारण तो आपापल्या गोष्टीमध्ये जाऊ लागला. शेवटी निळा कोट घातलेला एकमेव ससा तिथे शिल्लक राहिला. मीनानं अजून एक पुस्तक उघडलं, शेवटचंच. त्याचं नाव होतं नदी काठी ससूला. सगळे आपापल्या पुस्तकात गेले आणि त्याला अगदी एकटं वाटायला लागलं होतं. आणि हे सगळे गेल्यावर मीनाला सुद्धा एकटं वाटायला लागलं. तिच्या मनात आलं, हा आपल्याबरोबरच राहिला तर किती बरं होईल नाही. पण आता तो तिच्या समोर उभा राहून त्याच्या गोष्टीची वाट बघत होता. आपल्या स्वतःच्या गोष्टीत जायला तो सुद्धा खूप अधीर होता. हो, त्याला त्याच्या घरी जायचं होतं ना. त्याच्याकडे पाहत तिनं नाईलाजानं वाचायला सुरुवात केली आणि आपली छोटी शेपूट सावरत सशानं टुणकन पुस्तकामध्ये उडी मारली. पण आता घर एकदम शांत झालं होतं. तिचा मन्या शेजारी पुस्तकावरती अंग चाटत बसला होता. तिला वाटून गेलं, आता हे सगळे मला पुन्हा कधीच भेटणार नाही. पण मग अचानक तिच्या लक्षात आलं, अरे ही पुस्तकं आपल्या जवळच आहेत की. आणि तिला खूप मस्त हसू आलं आणि ती खुदकन हसली, खूप गोड हसली एकदम. तेवढ्यात काय झालं, आई बाबा घरी आले दुपारी आणि समोरचं दृश्य बघून त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. खोलीत अस्ताव्यस्त पसारा होता. टेबल मोडलेलं, खुर्ची तुटलेली, बशांचा काचा सगळ्या पसरल्या होत्या आणि खिडक्यांचे पडदे फाटलेले. पण या साऱ्यांचं त्यांना काहीच वाटलं नाही, कारण या सगळ्यामध्ये मीना बसली होती आणि ती पुस्तक वाचत होती, अगदी मन लावून. काय मग, मीनाक्षीची गोष्ट तुम्हाला आवडली का? तुम्ही कसे आहात रे? म्हणजे पुस्तक वाचणारी मुलं आहात की पुस्तक न वाचणारी मुलं आहात? आज एक काम करूया का? मीनाक्षी या शब्दाचा अर्थ काय होतो? माशासारखे डोळे असलेली मुलगी, असा तुमच्या नावाचा अर्थ शोधूया का? तुम्हाला माहितही असेल कदाचित, हो ना? बर, तुम्ही जर पुस्तक वाचणारी मुलं असाल तर तुमचं एखादं फेवरेट पुस्तक असेल, हो की नाही? त्या पुस्तकाचं कव्हर पेज असेल. एक काम करूया, आपण ते पुस्तक असं बाजूला ठेवायचं
आणि त्याच्या कव्हर पेजवरचं चित्र म्हणजे पुस्तकाचं कव्हर पेज असंच्या असं आपल्याला चित्र काढता येतंय का त्या कव्हर पेजचं? असा प्रयत्न करून बघूया का आज? बघा, पुन्हा एकदा सांगतो. पुस्तकाचं कव्हर पेज आपल्याला चित्रात दाखवायचंय, म्हणजे कव्हर पेजचं चित्र काढायचंय. असं चित्र काढा, त्याचा एक फोटो काढा, त्याच्यानंतर त्याच्यावरती तुमचं नाव लिहा आणि त्याच्या समोर तुमच्या नावाचा अर्थही लिहा. करूया असं? आपण करूया, फोटो काढूया आणि मला पाठवूया. बरं आहे तर मग, घरातल्यांची गट्टी कोरोनाशी कट्टी, घरातल्यांची गट्टी कोरोनाशी कट्टी. बाय बाय.